अनन्यनिच्छिन्तो मामे जना पर्युपास्यते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्। हे स्वामींचं वाक्य आपल्या कानावरती पडल्यावरती आपल्याला हे आठवण होतं की स्वामी कायम आपल्यासोबत आहे, आपला योगक्षेम काही झालं तरी सतत आपल्यासोबत आहेत. हे स्वामींचं वाक्य. नमस्कार, मी प्रिया स्वामी अनुभव या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करत आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आपण कुठेही चाललो तरी आपल्याला गाडीवरती सतत स्वामी दिसतात का? तर ह्याचं नेमकं कारण काय? तर चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. स्वामी आपल्याला सतत आपल्याला कुठे गेल्यावरती बाहेर सतत आपल्याला कुठेतरी कोणत्या तरी गाडीवरती किंवा दुकानाच्या पार्टीवरती आपल्याला सतत दिसत असतात, सतत आपल्या ते सोबत असतात. ह्याचा अर्थ नेमका काय हो? स्वामी आपल्याला सतत का दिसतात? तर ह्याचं नेमकं कारण आहे की आपण स्वामींशी इतकं एकरूप झालेलं असतो, इतकं एकचित्त झालेलं असतो की स्वामी आपल्याला सतत दिसत असतात. आपण कोणत्या अडचणीत असेल तर स्वामी आपल्याला मदत करतात. आपण जर अडचणीत असेल तर स्वामी आपल्याला मदत करतातही, आणि आपण जर कुठल्या चुकीच्या वाटेवरती जात असेल तर स्वामी आपल्याला अडवणूक करतात, अडवतात आपल्याला की हे चुकीचं करू नको तू, हे चुकीचं पाऊल घेऊ नको तू. त्यामुळे सतत आपल्याला स्वामी दिसतात. आपण जर कुठल्या कार्यासाठी जात असेल तर आपल्याला स्वामी दिसतात. तर स्वामींचा हा संकेत असतो की तुझं काम 100% हे पूर्ण होणार आहे, तो घाबरू नकोस आणि निश्चिंत जा, मी आहे तुझ्या पाठीशी. बापासारखे सावली धरून आपल्या सोबतच असतात स्वामी. तेव्हा मात्र भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या वाक्याची प्रचिती येते. आणि काही वेळेस आपण चुकीच्या कार्याला जात असतो किंवा वाईट कामाला जात असू तर तेव्हा स्वामी आपल्याला दिसतात. आणि स्वामींच्या गाडीवरती किंवा दुकानाच्या पाठीवरती असं लिहिलेलं असतं, हम गया नहीं जिंदा है. तेव्हा स्वामी आपल्याला बघत असतात आणि असं सुचवतात की तुझा बाप जिवंत आहे, तू कशाला वाईट कर्म वाईट मार्गावरती जातोय म्हणून. तेव्हा आपल्याला वाईट कर्मापासून वाईट वागणुकीपासून आपल्याला स्वामी अडवतात आणि हम गया नहीं जिंदा है ह्या वाक्याची प्रचिती नक्कीच येते. तुम्ही बाहेर कुठल्या चांगल्या कामासाठी जात असाल तर अगोदर घरी स्वामींच्या मूर्तीसमोर दर्शन घ्या आणि बाहेर कामाला जावा. लगेच तुम्हाला 5 मिनिटातच स्वामी दिसतील. आणि स्वामींच्या गाडीवरती असं लिहिलेलं असेल की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि तेव्हा नक्की समजून जायचं की स्वामींनी मला संकेत दिला की तुझं काम हे 100% होणारच आहे. माझाही असाच अनुभव आहे. मीही आत्ता सासूबाईंना माझ्या दवाखान्यात घेऊन गेले होते आणि घरून जाताना मी स्वामींचं दर्शन घेतलं आणि स्वामींना म्हटलं की स्वामी माझ्यासोबत चला. तर काय माहिती खूप म्हणजे अशा अडचणी आल्यात. अगोदर पाऊस आला, पाऊस म्हणत होता की जाऊ नका तुम्ही, घराच्या बाहेर वगैरे जाऊ नका. नंतर मग पाऊस थांबना, 4 वाजले सकाळचे तरी पाऊस थांबत नव्हता. आणि नंतर मग आम्ही निघालो तर गाडी चिखलात रुतून बसली होती. आणि निघता निघेना. त्यामुळे हे संकेत होते की तुम्ही जाऊ नका आज, का तर आज बुद्ध पौर्णिमा आहे आणि आज सुट्टी आहे, तुमचा हेलपाटा होईल. हे मला स्वामीने अगोदर सुचवलं होतं आणि स्वामीने संकेतही दिले होते. पण माझे मिस्टर म्हणत होते स्वामी आहेत ना सोबत, तू टेन्शन घेऊ नकोस, जाऊ आपण सुरक्षित. आणि आम्ही गेलो पुण्याला. तर जाताना एकदाही मला स्वामी दिसले नाही. आणि आम्ही गेटवरती पोचलो. तिथे वॉचमॅन काकांना विचारले की दवाखाना आज चालू आहे का? तर वॉचमॅन काका म्हटले काय नाही, दवाखाना आज बंद आहे, आज बुद्ध पौर्णिमा आहे आणि सरकारी सुट्टी आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. आणि त्यामुळे आमचा हेलपाटा झाला. पण घरी जाताना मला स्वामी 5-5 मिनिटाला दिसत होते, 5-5 मिनिटाला गाडीवरती दिसत होते. आणि गाडीवरती असं लिहिलेलं होतं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. किंवा दुकानाच्या पाठीवरती असं लिहिलं होतं, श्री स्वामी समर्थ, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य सतत मला दिसत होतं. 5-5 मिनिटाला मला हे गाडीवरती दिसत होतं नाव. आणि त्यामुळे मला खूप असा दिलासा मिळाला. स्वामींचे संकेत होते की तू आता घरी निवांत जा, तुझे काही टेन्शन घेऊ नको, सगळं काही नीटच होणार आहे. खरंच जेव्हा मला स्वामी दिसत होते तेव्हा जीव येत होता. आणि खरंच आम्ही घरी सुखरूप आणि नीट परत आलो. आपण कितीही स्वामींना म्हटलं की स्वामी मला तुम्हाला बघायचं आहे, पण स्वामी आपल्याला कधीच दिसत नाही. पण आपण जेव्हा स्वामींना आपल्याला बघायचं असतं, त्यांच्या मुलांना बघायचं असतं स्वामींना, तेव्हा स्वामी आपल्याला नक्कीच दिसतात, नक्कीच कुठल्या ना कुठल्या तरी रूपात मदत करतात.
हा असा होता माझा अनुभव आणि खरंच स्वामींनी मला खूप छान प्रकारे अनुभव दिला होता. आणि स्वामी इतरांनाही नाही दिसत, ते फक्त आपल्याला दिसत का तर आपण स्वामींशी इतकं एकरूप झालेलो असतो. कायिक, वाचिक, मानसिक, मनाने इतकं आपण स्वामींशी एकरूप झालेलो असतो की स्वामींना आपण प्रत्येक गोष्ट, प्रत्येक सेकंदाची माहिती देत असतो. त्यामुळे आपल्याला स्वामी दिसतात आणि स्वामी ते आपल्याला दिसत नाही तर अनुभव आणि प्रचितीही सुद्धा देतात. फक्त गरज असते ती स्वामींना आपल्या नामाची, आपल्या नामस्मरणाची, स्वामींना हाक मारण्याची, आपल्या बापासारखं स्वामींना हाक मारण्याची. कारण ते स्वामी आपले बापच आहेत आणि स्वामींना प्रत्येक गोष्टीची माहिती द्यायला पाहिजे, प्रत्येक सेकंदाची माहिती द्यायला पाहिजे आणि स्वामींची इतकं एकरूप व्हायला पाहिजे की काही झालं तरी स्वामी आहेत माझ्या पाठीशी, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. कर्ता आणि करविता हे सगळं स्वामींना आपण मानलं ना, आपला बाप हा आपल्याला फुलासारखं झेलेल. तो कोणत्याच गोष्टीत आपल्याला कष्ट होऊ देणार नाही आणि अलगद आपल्याला उचलून असं हातात घेईल. आपल्याला गरज असते ती फक्त आपल्या बापाला हाक मारण्याची. एकदा का तुम्ही तुमच्या बापाला हाक मारली ना की तुमचं आयुष्य मग फुलासारखं छान होईल. तुमच्या आयुष्यात भरभरून सुखच येतील. फक्त हाक मारा, आतुरतेने हाक मारा. आपला बाप वाट बघत असतो आपल्या हाकेची. आणि असं कधीच होत नाही की आपण आपल्या बापाला हाक मारतोय आणि तो येत नाही आहे म्हणून. तो नक्कीच येतो. हे मी तरी अनुभवलं आहे आणि तुम्ही पण अनुभव घ्या. आणि हो, आपल्या बापाला प्रत्येक सेकंदाला हाक मारत जावा. त्या आपल्या बापालाही बरं वाटतं. नुसतं कामापुरतं त्याच्याकडे जाऊ नका. मला तर प्रत्येक ठिकाणी मी कुठे बाहेर जात असेल तर प्रत्येक गाडीवरती मला स्वामी दिसतात आणि स्वामींचं हे वाक्य असतं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तर हे मला असं होतं नेहमी. तुमच्यासोबतही नेहमी होतं का हे नक्कीच सांगा मला. आणि हो, तुम्हाला स्वामींचे कोणतं वाक्य दिसतं ते पण सांगा मला. स्वामींचं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे नेहमी वाक्य दिसतं तर तुम्हाला पण सांगा की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य दिसतं का? हम गया नहीं जिंदा है हे वाक्य दिसतं? हे नक्की मला कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि तुमच्या उपयोगी जे पडतील व्हिडिओ तेच मी आणत जाईल. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि कमेंटमध्ये नक्की मला सांगा की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे की हम गया नहीं जिंदा है हे नक्की सांगा. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बापाला हाक मारत राहा.